नमस्कार, मी भीमराव लोणारे, IBM TV 9 न्यूज आणि WH न्यूज मध्ये मी आपलं स्वागत करते आहे। यावेळी मी विधान भवन परिसरामध्ये आहे आणि आज विधान चा आज शेवटचा दिवस होता हिवाळी अधिवेशनाचा आणि शेवटच्या दिवशी जे असते CM ची प्रेस कॉन्फरन्स असते आणि त्यासाठी व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली होती। परंतु आपण बघू शकता पहिल्यांदा इतिहासामध्ये पहिल्यांदा CM ची प्रेस झालेली नाही। CM हे मुंबईला रवाना झालेले आहेत अशी माहिती आहे आणि हे बघू शकता हे संपूर्ण इथे पत्रकार तैनात झालेले होते। हे बघा, हे कॅमेरे लागलेले होते, संपूर्ण कॅमेरे लागलेले आहेत आणि काही मुंबईचे पत्रकार आहेत इथे, काही नागपूरचे, म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातील हे पत्रकारांनी इथे आपलं म्हणजे सेटअप लावलेलं होतं। तुम्ही कुठून आलेत? हॅलो, हा, नाही बोलायला काही म्हणजे बोलणार नाहीत ते, कारण त्यांनी आपलं तोंडच लपवलेलं आहे। आपण बघू शकता हे संपूर्ण कॅमेरे लागलेले आहेत इथे, परंतु CM साहेबांची प्रेस झालेली नाही। इतिहासात, हे मी पुन्हा सांगतो, इतिहासात पहिल्यांदा असं घडलेलं आहे। पूर्ण इथे तयारी करण्यात आलेली होती। ममता ताई आमच्या सोबत आहेत, सिनियर जर्नलिस्ट, काय सांगाल? नाही नाही, तुम्ही सांगा ना, कोणीच बोलायला तयार नाही। काय सांगाल तुम्ही? आज CM ची प्रेस असायला हवी होती पण झाली नाही। पहिल्यांदा इतिहासात असं झालं। अधिवेशन संपल्यानंतर प्रेस होते ना, विरोधी पक्ष आणि सत्ता पक्षांची। अधिवेशन झालं असं वाटतं तुम्हाला? अधिवेशन तरी झालं का? काय झालं अधिवेशनामध्ये? संत्रा, कापूस, सोयाबीन, आंदोलनकारी, बेरोजगारी, तिकडे स्टेडियम मध्ये जे ह्यांचे हाल झाले, हे अधिवेशन नव्हती। सगळीकडे हेच सांगतात ते अधिवेशन म्हणजे थट्टा आहे विदर्भवाल्यांची। CM म्हणजे अधिवेशन मान्य करतो की अधिवेशन झालं पण नसल्यासारखं तुम्ही म्हणाल। त्यांना गांभीर्य नाहीये तर मग काय? विरोधी पक्ष सशक्त असतात तर त्यांना गांभीर्य असतं। तुम्ही विरोधी पक्षांकडे पण तर पहा, विरोधी पक्ष सशक्त नाहीये, गंभीर नाहीये, तर ह्यांना काय? उद्धव ठाकरे साहेबांची प्रेस झाली या विधान भवन परिसरात, उद्धव ठाकरे साहेबांची प्रेस झालेली आहे, मला माहिती आहे का? माहिती आहे, त्यांच्या दालनात झालेली आहे, परंतु विरोधी पक्षांची सुद्धा, म्हणजे विरोधी पक्षच नाही आहे, परंपराच मोडली त्यांच्याकडे। आज CM असो, DCM असो, DCM साहेब सुद्धा आपल्या बंगल्यावर निघून गेले, CM साहेब मुंबईला उडून गेले। विदर्भात आले, आज 200 कोटीपेक्षा जास्त रुपयांचा खर्च केलेला आहे, 200 कोटीपेक्षा। आणि विदर्भाच्या नागपूरकरांच्या पदरात काय पडलं? निदान खूप सारे प्रश्न होते विचारायचे, जे अधिवेशनात पत्रकार विचारू शकत नाही, पण ते पत्रकार परिषदेमध्ये त्यांना विचारायचे होते। जसं तुम्ही अधिवेशन सुरू होण्याच्या एक दिवस पूर्वी जेव्हा तुम्ही चहापान करता, हे करता, तेव्हा पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देतात। मग संपूर्ण अधिवेशनानंतर सुद्धा एकंदरीत सार काढून पत्रकार प्रश्न विचारतात की हे असं का नाही, काय नाही, हे ह्याच्या मुद्दा म्हणजे पहिल्यांदाच झालं नाही हे? हो, हे पहिल्यांदा झालं। म्हणजे मी इतक्या वर्षापासून पत्रकारिता करत आहे, मला 17 वर्ष झाले, मी पाहिलंय की हे काहीच मुळात न घेता एक थोडासा अवधी त्यांनी ठेवायला पाहिजे होता। नाही 1 तास तर किमान 15 मिनिटं तरी द्यायला पाहिजे होते आणि मग नंतर जायला पाहिजे होतं। नागपूरकरांपर्यंत संदेश गेलेला आहे हा। तुम्ही काय सांगाल? तुम्ही कुठून आलेले आहात? नागपूरचाच आहे। याच्यामध्ये नागपूरच्या प्रश्नांना अगदी वाचा फुटत नाही। आणि दुसरी गोष्ट अशी की विधानसभा विधान परिषदचं कामकाज संपल्यानंतर लागोलाग मुख्यमंत्र्यांची, उपमुख्यमंत्र्यांची, विरोधी पक्ष सगळ्यांची वेगवेगळ्या ठिकाणी पत्रकार परिषद होता। पत्रकार परिषदमध्ये कोणकोणतं कामकाज झालं पत्रकारांना सांगण्यात येतं, जनतेला कळवा म्हणून, पण तो इथे कार्यक्रम अजून झाला नाहीये। आणि पहिल्यांदाच असं मी पाहून राहिलो। 1994 सालापासून मी इथे येत आहे, मुख्यमंत्री शरद पवार असताना पासून येत आहे, हे पहिल्यांदा असं झालेलं आहे। मी एक पुन्हा येईल का या भागात? हे बघा, हे 3 चेअर लावलेले होते। 1 मिनिट, या मधल्या चेअर मध्ये मुख्यमंत्री बसलेले असते, दोन्ही बाजूला उपमुख्यमंत्री बसलेले असते, अजित दादा आणि एकनाथ शिंदे। परंतु ह्या चेअर आता प्रतीक्षेत आहेत, परंतु आता त्यांची सुद्धा, या चेअरची सुद्धा प्रतीक्षा संपलेली आहे। आणि हे बघू शकता, हे इथे कॅमेरे लागलेले होते, हे संपूर्ण कॅमेरे, आणि हे काही मुंबईचे पत्रकार आणि काही विदर्भाचे पत्रकार असे इथे संपूर्ण आलेले होते। इथे लाईव्ह सेटअप वगैरे हे बघू शकता। आता हे बघू शकता, हे घेऊन चालले। CM ची प्रेस झालेली नाही। इथे बघा निवांतपणे, आता हे इकडे दाखवा, हे बघा, हे निवांतपणे बसलेले आहेत बघा। आता पत्रकार हे निवांतपणे बसलेले आहे आणि पहिल्यांदा असं झालं की
म्हणजे नागपुरामध्ये हिवाळी अधिवेशनामध्ये ही पहिल्यांदा इतिहासात अशी घटना घडली की सीएमनी हिवाळी अधिवेशनच्या शेवटच्या दिवशी पत्र परिषद घेतलेली नाही. आपण बघू शकता. हे बघा, आता स्नेहलताई बोलणार नाही बोलणार त्या. बरोबर आहे, ते बोलतील नाही. परंतु मी तुम्हाला हे संपूर्ण दृश्य दाखवतोय. इथे संपूर्ण व्यवस्था करण्यात आलेली होती प्रेस कॉन्फरन्सची, परंतु अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजितदादा यांना मुंबईला जावं लागलं आणि ते मुंबईला निघून गेले. हे बघू शकता, संपूर्ण पत्रकार इथे बसलेले आहेत. पहिल्यांदा झाला इतिहासामध्ये, पहिली बार हुआ. हा, पहिल्यांदा मी तर पहिल्यांदा बघतो. अधिवेशन संपल्यानंतर पहिल्यांदा असा वेळ आलेला आहे की आज सत्ता पक्षांनी पीसी आपली कॅन्सल केलेली आहे. म्हणजे एवढ्या वर्षापासून आपण बघत आहोत, पहिल्यांदा असं व्हायला नको. हो, काय म्हणजे तुम्ही प्रश्न करणार होते का सीएम साहेबांना? म्हणजे जे प्रश्न होते या 7 दिवसाच्या अधिवेशनामध्ये विदर्भाला काय भेटलं है ना, काय काय निर्णय झाले, वेगळ्या विदर्भाचा मुद्दा होता लोकांचा, ते कवरी पूर्णत्वात येणार, असे पुष्कळ प्रकारचे सगळ्यांचे आपल्या आपल्या मनात काही प्रश्न होते, ते होणार होते. परंतु आता निराशा आली. हा, सगळ्यांना आली. हा, निराशा तर आली, पण अधिवेशनात नागपूरचे मुख्यमंत्री आहे, पुन्हा शक्यता घेऊ शकतात ते प्रेस. नाही, पण शेवटच्या दिवशी म्हणजे आता हिवाळी अधिवेशन संपला, हा शेवटचा आजचा दिवस आहे. घ्यायला हवी होती, पण नाही घेतली. मुंबईला रवाना झाले. माझ्यासोबत विजय खवसेजी सर आहेत, जे WH न्यूजचे मुख्य संपादक आहे. काय सांगाल, पहिल्यांदा असं घडलेलं आहे की सीएमनी म्हणजे हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर प्रेस घेतली नाही? नक्कीच हे अधिवेशनाची एक परंपरा होत आलेली आहे. पहिल्याही दिवशी जे आहे बैठक घेतल्या जाते, चहापान होते आणि अधिवेशन संपल्याच्या शेवटच्या दिवशी सुद्धा इथे पत्रकार परिषद पत्रकार परिषद याच्यासाठी घेतली राहते की जे काही कामकाज तुम्ही जिथे म्हणजे तुमचे ठराव घेण्यात आलेले आहे, ती सगळी माहिती, इत्थंभूत माहिती पत्रकारांना दिली पाहिजे. म्हणजे ते पत्रकारांच्या माध्यमातून ती माहिती जनतेपर्यंत जाईल. आणि काही पत्रकारांचे सुद्धा प्रश्न या ठिकाणी होते. आता माझा सुद्धा एक डिजिटल मीडियाच्या संदर्भात मी मुख्यमंत्र्यांना प्रश्न घेऊन आलो होतो की डिजिटल मीडियांना सुद्धा या दायऱ्यामध्ये तुम्ही घेतलं पाहिजे. ज्याप्रमाणे उत्तर प्रदेशमध्ये डिजिटल मीडियाला महत्त्व दिले जाते, तसंच महत्त्व महाराष्ट्रात सुद्धा दिलं. हा माझा प्रश्न होता. आता मी निराश झालो. मुख्यमंत्र्यांनी जर इथे जर येऊन प्रेस घेतली असती तर नक्की मला समाधान मिळालं असतं. त्यानंतरही अनेक प्रश्न आहेत. शेतकऱ्यांचे काय मुद्दे घेण्यात आले अशा बऱ्याचशा काही पत्रकारांना माहीत नसेल, पण या माध्यमातून इथे जर आले असते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर माहीत झालं असतं. आता अधिवेशन हे विदर्भातलं, त्यातही नागपूरमध्ये अधिवेशन होते आणि मुख्यमंत्री सुद्धा नागपुरातले आणि आपल्याच घरामधले होणाऱ्या अधिवेशनाची माहिती जर समजा इतर वृत्तपत्रांना किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियांच्या पत्रकारांना देत नसतील, इथं आयोजन केलेलं तसं तुम्ही दाखविलंच आहे की मोठ्या प्रमाणात इथं पत्रकार परिषदेचं आयोजन केलं आणि वेळेवरच जे आहे ते कॅन्सल करण्यात आलं आणि सगळ्यांची इथं निराशा झालेली आहे. तशीच निराशा यावेळी 7 दिवस झालेल्या अधिवेशनामध्ये अनेकांची निराशा झालेली आहे. आपण बघू शकतो की काल विद्यार्थ्यावर किती मोठा लाठीचार्ज झालेला आहे. शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न इथं प्रलंबित आहे. विरोधक तेवढा सक्षम नाही आहे, कारण विरोधी पक्ष नेतेच नाही आहे. विरोधी पक्ष नेते द्यायला काय फरक पडला असता? जरी संख्या कमी जरी असेल तर भारतीय संविधानाने सांगितलं आहे की कुठल्याही लोकसभा असो की राज्यसभा असो, विधानसभा असो, विधान परिषद असो, तिथं लोकसभा म्हणजे विधान परिषदेचा किंवा विधान सभेचा विरोधी पक्षनेता असणं गरजेचं आहे. ज्या ठिकाणी विरोधी पक्षच नाही आहे तर ते मग काय कामाची विधानसभा वगैरे आणि विधान परिषद? बरोबर नाही का? तर नक्की निराशा झाली आहे इथेच. म्हणजे सगळं विदर्भवाद्यांचीच निराशा झालेली आहे. अनेक प्रश्न तसेच पडलेले आहेत. 7 दिवस आले, मोज मस्ती करून मुंबईला रवाना झाले. तुम्ही काय सांगाल? तुमचं नाव सांगा. मेरा नाम विवेक शामी है. मैं भी यहाँ पे आया था प्रेस कॉन्फ्रेंस पे. जब मुझे पता चला कि यहाँ पे प्रेस कॉन्फ्रेंस कैंसिल हो गई है तो मैं भी बहुत से प्रश्नों के लिए आया था. जैसे सर से बातचीत हुई है, बहुत सारे मुद्दे थे, जो लाठीचार्ज हुआ है और बहुत सारी जो बातों को लेकर मुख्यमंत्री जी से हम मुलाकात करना था. काफ़ी लोग निराशा होकर चले गए और सबसे बड़ा मुद्दा यही जो था, जो उछाला गया कि विरोध पक्ष नेता अभी तक असेंबली में नहीं है. दैट वॉज अ बिग क्वेश्चन फॉर द महाराष्ट्र विधानसभा प्रोग्राम.
निश्चितच आपण बघू शकता हे कॅमेरे लागलेले होते, सीएमची प्रेस होती, परंतु आता ते निराश होऊन पत्रकार जे आहेत ते जाताना दिसत आहेत. मुंबईवरनं काही पत्रकार आलेले होते, विदर्भातील काही पत्रकार होते, नागपूर जिल्ह्याचे काही पत्रकार होते, परंतु त्यांना निराशा पत्करावी लागली. कारण हिवाळी अधिवेशनाच्या आज शेवटचा दिवस, आता हे अधिवेशन संपलेलं आहे आणि अधिवेशन संपल्यानंतर मुख्यमंत्र्यांची प्रेस कॉन्फरन्स होते. परंतु पहिल्यांदा हिवाळी अधिवेशनामध्ये शेवटच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली नाही. ते मुंबईकडे रवाना झाले आणि DCM सुद्धा मुंबईकडे रवाना झाले. आपण बघत राहा IBM TV9 न्यूज, WH न्यूज. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आयकॉन बेल बटन दाबण्यास विसरू नका. धन्यवाद. नमस्कार. जय विदर्भ, जय महाराष्ट्र.